शिवलीलामृत हा भगवान महादेवांच्या लीलांचे भक्तीचे वर्णन असलेला अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. शिवलीलामृतातील अध्याय 11 हा इच्छापूर्तीसाठी महत्त्वाचा मानला जातो. या अध्यायाने महाशिवरात्रीला पठण केल्यास पुण्यप्राप्ती होऊन इच्छापूर्ती होते अशी मान्यता आहे. महाशिवरात्री येत्या 15 फेब्रुवारी रोजी आहे. हा दिवस धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. भगवान शिवपार्वतीच्या विवाह सोहळ्याचा दिवस म्हणजे महाशिवरात्री. या दिवशी भगवान शंकर आणि देवी पार्वतीची पूजा व्रत केल्यास शिवशक्तीची कृपा मिळते व आयुष्यात सुख समृद्धी येते असं म्हणतात. मात्र महाशिवरात्रीला काही खास उपाय केल्यास किंवा ग्रंथ पोथी पुराणाचे पठण केल्यास भोळ्या शंकराला शीघ्र प्रसन्न करता येते अशी मान्यता आहे. या दिवशी जर तुम्ही शिवलीलामृत पारायण ग्रंथातील 11वा अध्याय वाचला तर तुमची मनोकामना पूर्ण होऊ शकते अशी मान्यता आहे. पाहूयात या अध्यायाचे महत्त्व काय आहे व तो कसा वाचावा. श्री शिवलीलामृत अध्याय 11वाचे महत्त्व. शिवलीलामृत पारायण ग्रंथात एकूण 15 अध्याय आहेत. हे प्रत्येक अध्याय महत्त्वपूर्ण मानले जातात. प्रत्येक अध्यायाचे एक विशेष महत्त्व आणि मान्यता आहे. यातील 11व्या अध्यायाला रुद्र अध्याय असेही म्हणतात. हा अध्याय नियमित वाचल्याने आयुष्यातील दुःख, कष्ट, पीडा दूर होतात असे मानले जाते. रुद्र केल्याचे पुण्य या एकाच अध्यायाच्या पठणाने मिळते असे सांगितले जाते. हा अध्याय शक्तिशाली मानला जात असून महाशिवरात्रीच्या दिवशी 11वा अध्याय वाचल्यास पुण्यप्राप्ती होते. तसेच आरोग्याच्या समस्या संपतात. शिवाची कृपा आणि भक्ती कायम मिळते. पापांचा व शत्रूंचा नाश होतो. रोगमुक्ती होऊन चांगले आरोग्य लाभते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा अध्याय जर संकल्प घेऊन केला तर शिवाची कृपा मिळून इच्छापूर्ती होते असे मानतात. शिवलीलामृत 11वा अध्याय कसा पठण करावा. शिवलीलामृतातील 11वा अध्याय हा महत्त्वाचा मानला जातो. संकल्प घेऊन याचे पारायण केल्यास मनोकामना पूर्ती होते अशी मान्यता आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी याचे पठण करू शकता. सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर तुम्ही शिवलिंगाची पूजा करावी. आपल्या इच्छेसाठी संकल्प घ्यावा. त्यानंतर स्वच्छ ठिकाणी देवघरात ग्रंथ ठेवावा. त्याला नमस्कार करावा. ओम नमः शिवाय या मंत्राचा 1 माळ जप करावा. त्यानंतर 11वा अध्याय वाचायला सुरुवात करावी. आता एक गोष्ट लक्षात ठेवावी की जर तुम्ही इच्छापूर्तीसाठी हा अध्यायाचे पठण करत असाल तर किमान हा पाठ 1, 3, 5, 7 किंवा 11 अशा प्रकारे करण्याचा संकल्प घ्यावा. एका बैठकीत तुम्हाला पाठ वाचायचा आहे. त्यानंतर सायंकाळी महादेवाच्या मंदिरात जाऊन नमस्कार करावा. पारायण करताना या गोष्टी लक्षात ठेवा. समर्पण आणि विश्वासाने मनोभावे केलेली भक्ती महादेव स्वीकारतात. ते शीघ्र प्रसन्न होणारे देव असल्याने त्यांना करुणाकर देखील म्हटले जाते. भक्तांच्या भोळ्या भक्तीवर कृपा करून त्यांच्या मनोकामना महादेव पूर्ण करतात. त्यामुळे त्यांना भोलेनाथ म्हटले जाते. यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही महादेवाची भक्ती करताना केव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमच्या मनातील भाव निर्मळ हवा. जर तुम्ही महाशिवरात्रीला शिवलीलामृताचा 11वा अध्याय श्रद्धेने वाचला तर महादेव नक्कीच तुमच्या मनोकामना पूर्ण करतील. भक्तीमध्ये शक्ती असते आणि विश्वासामध्ये चमत्कार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा आणि अशाच भक्तिमय आणि प्रभावी व्हिडिओंसाठी आत्ताच सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. पुन्हा भेटू पुढच्या भक्तिमय व्हिडिओमध्ये. हर हर महादेव.